कडक ते कडक कारवाई जो मिहिर शाह नावाचा आरोपी आहे त्याच्यावर करण्यात येईल। मग तो कोणाचाही मुलगा असो, कोणाच्याही नेत्याचा मुलगा असो, काही फरक पडत नाही। आमचं महायुतीचं सरकार पूर्ण पद्धतीने पारदर्शक पद्धतीने कारवाई करणार। त्या महिलेला ज्या पद्धतीने चिरडण्याचा प्रकार झाला, तो कुठेही बिळामध्ये बसला असेल आरोपी, त्याला शोधून शिक्षा करणार। पण आमच्यावर टीका करणारे, सरकारला धारेवर धरणारे, महाविकास आघाडीच्या काळात असे काही जे गुन्हा घडले त्याबद्दल पण एवढी तत्परता दाखवली होती का? एवढी कडक कारवाई झाली होती का? अशाच पद्धतीने जेव्हा दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचा खून झाला त्याच्यामध्ये पण मुख्यमंत्रीच्या मुलाच्यावर आरोप झाला, जो तेव्हाच्या सरकारमध्ये मंत्री पण होता। त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने कारवाई झाली नाही। उलट त्याला वाचवण्यासाठी त्या केसच्या दोनदा आयोग बदलण्यात आला, पोलिसांवर, पोलीस कमिशनरांवर दबाव टाकण्यात आला। त्रिमुखे सारख्या अधिकाऱ्यांवर कुठल्या पद्धतीचा दबाव होता हे ते स्वतःच्या तोंडाने कधीतरी तुम्हाला सांगतील। म्हणजे ज्या तोंडाने हे लोक वर्लीच्या हिट अँड रन केसवर आमच्या सरकारवर आरोप करतायत, पण ह्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार असताना मग दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या केसमध्ये त्याच पद्धतीची तत्परता का दाखवली नाही? कारण का मुख्यमंत्रीच्या मुलाचं नाव होतं म्हणून, मंत्र्याचं नाव होतं म्हणून किती विटनेसेस गायब करण्यात आले। तो रोहन राय कुठे आहे त्याचा आजपर्यंत थानपत्ता नाही। सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले, मस्टरचे पानं फाडण्यात आले। याची थोडी आठवण अगर आम्ही करायला सुरू केली ना, हे एक पण महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला आजूबाजू पण दिसणार नाही, अशी अवस्था होईल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।